शुभ सकाळ सगळ्यांना. आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि श्रावणातील प्रत्येक सोमवार माझ्यासाठी खूप खास असतो. आजची सकाळ सुरू झाली ती नेहमीपेक्षा थोडं लवकर उठून सकाळची कामावरून दिवसाची सुरुवात केली. आज सोमवार असल्यामुळे नाश्त्यासाठी साबुदाणा खिचडी होती आणि मुलींच्या टिफिनमध्ये सुद्धा साबुदाणा खिचडीच दिली होती आणि त्यांना शॉर्ट ब्रेकसाठी एक केळीसुद्धा दिलं होतं. तर चला आजचा माझा श्रावणी सोमवारचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात आधी देवघर स्वच्छ करून घेतलं आणि देवांना स्नान घालून मनोभावे पूजा केली. फूल, हळद, कुंकू अर्पण करून धूप आणि दीप लावला. त्यानंतर देवांची आरती केली आणि मनोभावे प्रार्थना केली. घरासमोरचा उंबरा स्वच्छ करून घेतला. श्रावण महिन्यात उंबराला विशेष महत्त्व असल्यामुळे आज उंबरठ्याला हळदीचे लेपन केले. त्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. मग उंबऱ्याचे मनोभावे पूजन केले. हळद, कुंकू, फुले वाहिली, धूप आणि दीप लावला आणि नमस्कार करून सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर महादेवाच्या पूजेसाठी पूजा मांडणी करायला सुरुवात केली. सर्वप्रथम सुंदर स्वस्तिक काढून घेतलं आणि त्यावर चौरंग ठेवला. चौरंगावर स्वच्छ पांढरे वस्त्र अंथरून घेतले. सर्वात आधी समई लावून घेतले. समईला हळद, कुंकू, फूल वाहिले. नंतर गणपतीला दूध आणि पाण्याने अभिषेक करून घेतला. हळद, कुंकू, अक्षता वाहिले आणि एक लाल फूल अर्पण केले. मग महादेवाच्या फोटोला भस्म आणि अक्षता वाहून फुले अर्पण केले. अभिषेक करण्यासाठी एका तांबणामध्ये अक्षता ठेवून त्यावर महादेवाची पिंड ठेवून महादेवावर थंड पाण्याने, नंतर दुधाने आणि पुन्हा थंड पाण्याने ओम नमः शिवाय म्हणत अभिषेक करून घेतला. नंतर महादेवाची पिंडी स्वच्छ पुसून एका तांबणामध्ये ठेवून महादेवाला बेलफळ, धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फूल, लाल फूल, गोकर्णाची फुलं, प्राजक्ताची फुलं, झेंडूची फुलं, बेलपत्र, ओम नमः शिवाय म्हणून महादेवाला अर्पण केले. श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार होता आणि आजचे शिवामूठ तीळ आहे, म्हणून महादेवाला तिळाची शिवामूठ 3 वेळा मनोभावे अर्पण केली आणि प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय म्हणत त्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पाची आरती केली. मग मनोभावे महादेवाची आरती केली. शेवटी कापूर आरती करून देवांना नमस्कार केला आणि सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदासाठी मनापासून प्रार्थना केली. अशा भक्तिमय वातावरणात आजची श्रावणी सोमवारची पूजा सुंदररित्या पूर्ण झाली. उपवासाच्या दिवशी दिवसभराची धावपळ झाल्यानंतर हा संध्याकाळचा गरमागरम चहा घेतला. आज उपवास सोडण्यासाठी जेवणामध्ये वरणबट्टी आणि वांग्याची भाजी करायची होती, म्हणून
तर असा होता आजचा माझा श्रावणी सोमवारचा सुंदर आणि भक्तिमय ब्लॉग। आजचा दिवस पूजा, अभिषेक आणि महादेवाच्या भक्तीने खूपच छान गेला। तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला पुढचे असेच सुंदर ब्लॉग बनवण्याची प्रेरणा मिळते। अशाच नवीन ब्लॉगसाठी माझ्या चॅनलसोबत जोडलेले राहा। पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा। हर हर महादेव। श्री स्वामी समर्थ। बाय।